हरिओम। मी प्रतीक्षा वीरा वगारे, लक्ष्मीनगर नागपूर उपासना केंद्र। बापू कृपेने मी बापू परिवारातच जन्माला आले, त्यामुळे बापूंची कृपा आधीपासूनच होती माझ्यावर। आणि आता मी जो माझा अनुभव सांगत आहे तो आहे 10 सप्टेंबर 2021चा। त्या दिवशी सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं, तसंच माझ्या आत्याकडे पण आगमन होणार होतं। तर माझे जे सख्खे मामा आहेत ते आम्हाला कार घेऊन घ्यायला आले होते नागपूरला घ्यायला आल्यानंतर आम्ही सगळे गाडीत बसलो। त्यानंतर ते म्हणाले की माझी अजून एक कझिन आहे, तिच्याकडे आपण भेटून येऊया, नाहीतर तिला वाईट वाटेल की गावात आले आणि मला भेटून गेले नाही। आम्ही तिच्याकडनं निघालो। त्यावेळेस मी कधीच बसत नाही, ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला कधीच बसत नाही। म्हणजे मला ती प्लेस माहीत नाही, आधीपासूनच आवडत नाही, ड्रायव्हरच्या मागे चुकूनही बसत नाही। त्या दिवशी मी पहिल्यांदा बसले आणि बसल्यानंतर बापूंची कृपा ही की मला ते रेकग्नाइज पण नाही झालं की मी ड्रायव्हरच्या मागे बसले, नाहीतर मी चेंज करायला लावते सीट। आणि बापू कृपेने त्या दिवशी मला काहीच नाही वाटलं आणि माहीत नाही माझ्या मम्मीला पण अनिता वीरा वगारेंना पण तेव्हाच ते फील झालं की आज ना हिने ड्रायव्हरच्या मागे बसायला हवं, आम्ही दोघांनी बसता कामा नये। तर माझे मामाजी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले आणि माझे बाबा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटच्या मागे बसलेले आणि मध्ये आई आणि कॉर्नरला ड्रायव्हरच्या मागे मी, असं आम्ही बसून आम्ही तिथून निघालो। त्याच्यानंतर एक आउटर साईड रिंग रोड आहे, जिथून फक्त त्या भंडाऱ्याला जाण्यासाठी डायरेक्ट शॉर्टकट रोड आहे तो, म्हणजे मेन आपल्याला सिटीतून न जाता तिथून निघता येतं। त्या रोडला आमची गाडी लागली, जेमतेम 100 मीटर गेली असेल। तर त्यात माझे मामा वगैरे त्यांना पण थोडं हेल्थचे इश्यू आहे, ते म्हणाले की मला वॉशरूमला जायचं आहे, गाडी थांबवा। गाडी थांबवल्यावर गाडीचे पार्किंग लाईट्स ऑन होते आणि आम्ही बाकी सगळेजण आतमध्ये बसलेलो होतो। माझे पप्पा आणि माझे मामाजी दोघंच जण उतरले आणि ड्रायव्हर पण उतरला। त्यानंतर आम्ही दोघी बसलोय, गप्पा गोष्टी सगळं चालू आहे। त्यानंतर ते येऊन बसले आणि आमची सवय आहे की निघताना आम्ही एकदा कुरुक्षेत्र मंत्र म्हणतो आणि मगच आपला प्रवास सुरू करतो। तर आम्ही ते म्हणून निघालो। सगळं आता संध्याकाळची 6:30 पावणे 7ची वेळ, अंधार पडत आलेला। मग आम्ही जेव्हा निघालो त्यावेळेस जशी आमची गाडी चालू केली आणि जस्ट चालू झाली आणि तेवढं खटकन असा जोरात आवाज झाला। आम्हाला कोणालाच काहीच कळलं नाही की नेमकं होतंय काय झालं आहे। म्हणजे मला तर असं वाटलं त्या एका क्षणामध्ये की काय झालं, आवाज माझा पूर्ण कोंडला गेलेला आणि मला असं वाटलं की माझा हाड वेगळा झाला आहे आणि परत अटॅक झाला आहे। तर माझी मम्मीने मला जेव्हा बघितलं तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं आणि गाडी लॉक झालेली, तर विंडोज बंद, गाडी लॉक झालेली, आम्हाला श्वास घेता येत नव्हतं। मला फक्त AEDMचं शिकवलेलं आठवत होतं त्यावेळेस की जर मला इंटरनल ब्लिडिंग असेल तर मला पाणी पिताना ठसका लागेल आणि जर मला इंटरनल ब्लिडिंग नसेल तर मी सिप करत पाणी पिल्यावर मला काहीच त्रास होणार नाही। हे माझं AEDMचं माझ्या डोक्यात चालू होतं। माझी मम्मी मला बघून घाबरली की ही आता रक्ताच्या उलट्या करते आणि हिला मेजर काहीतरी होतंय कारण। आणि जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो गाडीतून, मग मम्मीने बापू 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 अशी माझी मम्मी 2-3 वेळा म्हटल्याबरोबर माझ्या पप्पांच्या जवळचा दरवाजा ओपन झाला। त्याच्यानंतर मग ड्रायव्हरच्या बाजूचा ओपन झाला। ड्रायव्हरची साईड तो उघडू शकत नव्हतो, पूर्ण गाडी त्या साईडने पूर्ण चिपकून गेली होती। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही सगळे बाहेर पडलो तेव्हा मला श्वास घेता आला। मग हळूहळू मी मम्मीला म्हटलं, मम्मी तू पाणी खूप नको, बापू आहेत, काही झालं नाही आहे, मला फक्त उभं राहू दे, बाहेर निघू दे गाडीतून। आम्ही जेव्हा गाडीतून बाहेर निघालो तर माझा चष्मा आहे, तर मी चष्मा फुटला हे पण मला लक्षात नाही आलं। माझ्या हातातला मोबाईल ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटला जाऊन खाली आपटलेला, तर ते पण लक्षात नाही आलं। मग नंतर आम्ही म्हणतो अरे मोबाईल गेलं, मग मोबाईल पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की अरे माझ्या चेहऱ्यावर तर चष्माच नाही आहे। मग मी बघितलं, जेव्हा माझ्या सीटवर जिथे मी बसलेली त्या सीटवर बघितलं तर त्या सीटवर खरं तर ते काचं मला जिकडे तिकडे टोचायला हवे होते, कारण ते इतका चुरा झाला होता की मी जिथे बसली होती त्या माझ्या पायांच्या खाली, म्हणजे माझ्या सीटवर पूर्ण काचांचा असा चुरा अंतरलेला चमकत होता पूर्ण। आणि एवढं होऊन सुद्धा, आणि त्यानंतर पाऊस पडत होता त्या दिवशी, थोडा रिमझिम पाऊस चालू होता। माझी मम्मी माझ्या मामाजींना घेऊन दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलेली आणि आम्ही पोलीस वगैरे येईपर्यंत आम्ही 2-2.5 तास मी उभी होती, कुठेच काही होतं नाही। आजूबाजूने सगळे लोक धावत आले। त्यांना वाटलं, जेव्हा मी शेवटची बाहेर निघाले गाडीतून, त्यांना वाटलं की अजून कोणतरी आहे जो जागेवर गेला आहे, कारण तो जो त्या साईड ड्रायव्हरच्या मागच्या साईडचा जो चाक होता त्याचं बोनेट वगैरे इतका पूर्ण चुरा झाला की त्याचा पार्ट भेटलाच नाही, कुठे कसं काय झालं। माझा चष्मा फुटला, माझ्या बाबांचा चष्मा फुटला, आमचे फ्रेंड पण फुटले, सगळं काही। पण एवढ्या भीषण अपघातानंतर जोरात धचका बसल्यावर पण कुठेच खर्चातलं सुद्धा नाही, ते केवळ आणि केवळ माझ्या बापूच्या कृपेने। आणि त्यानंतर जेव्हा मी घरी गेले, आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं, सगळं झालं। 2 दिवस आम्ही तिथे थांबलो।
पण मला तेव्हा काहीच नाही वाटलं. आणि जेव्हा मी घरी आले, आमच्या घरात बापू आई दादांचा असा फोटो आम्ही ठेवला आहे हॉलमध्ये, जेणे की जिथून येता जाता त्याच्यावर आपलं दर्शन व्हावं. त्या फोटोला जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटलं की बापू असे बाहू ओपन करून असे बसले आहेत की बाळा आता तुला काय बोलायचं ते आता बोल. आणि अगदी मी कवेत जाऊन मन मोकळं केल्यासारखं की बाबा आज जर मी तिथे बसली नसती, त्या जागी जर माझी आई किंवा बाबा असते, दोघांपैकी कोणी असतं तर त्याची कल्पना करण्याच्या वरती आहे. कारण माझ्या बाबांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांना सेकंड अटॅक येऊ शकला असता. आईला ऑलरेडी दोन गॅप आहेत कमरेत. ती जर त्या ठिकाणी बसली असती तर तिची पण कदाचित तिची कमरेखालची बाजू निकामी झाली असती किंवा काय. ती बापूने फक्त माझंच नाही तर आमच्या तिघांचं, त्या व्यतिरिक्त माझ्या मामाजींचं, आमच्या सगळ्यांचे प्राण वाचवले. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सोबत.